नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वासुदेव भगत, DLD कॉलेज पिंजर, BA सेमिस्टर 2च्या राज्यशास्त्र या विषयाच्या पहिल्या युनिटचा हा शेवटचा मुद्दा आहे आणि ते म्हणजे संविधानाचे महत्त्व. संविधानाचे किंवा राज्यघटनेचे किंवा कॉन्स्टिट्यूशनचे इम्पॉर्टंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेचे किंवा संविधानाचे महत्त्व काय, हे आपल्या अभ्यासाचा मुद्दा आहे. परंतु या मुद्द्याकडे आपण केवळ अभ्यासाचा टॉपिक किंवा अभ्यासाचा मुद्दा या अंगाने पाहू नका. तर संविधान हे केवळ विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा भाग नाही, तर संविधान हे सर्वांसाठी आहे, देशातील सर्व नागरिकांसाठी आहे. म्हणून आपण स्वतःला भाग्यशाली समजायचं की आपण या विषयाचे अभ्यासक आहोत किंवा आपल्या अभ्यासामध्ये संविधान आहे, म्हणजे राज्यशास्त्राच्या अंतर्गत आपल्याला संविधानाचा अभ्यास आहे. मग असा विचार केल्यानंतर तुम्हाला संविधानाचं महत्त्व सर्वप्रथम लक्षात येईल की संविधान हे प्रत्येक नागरिकांच्या दृष्टिकोनातून तेवढेच महत्त्वाचे आहे. अगदी नोकरदार वर्ग असेल, व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, कोणीही असेल, परंतु आपल्या पेशानुसार त्याचे महत्त्व त्यांना कमी जास्त माहीत असते, हे आपण जाणतोच. मग आता आपण लक्षात घेऊया संविधानाचे महत्त्व. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे संविधानाचा अर्थ, संविधानाची व्याख्या, त्यामधून संविधानाचा थोडा बहुत उलगडा तुमच्या समोर झालेला आहे. आजच्या तासाला आपण जाणून घेत आहोत संविधानाचे महत्त्व. आता संविधानाचे महत्त्व पाहताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यायचं किंवा हे मनात आणायचं की संविधानामुळे आपल्याला काय मिळते किंवा संविधानाची आपल्या जीवनात काय उपलब्धी आहे. असं जर तुम्ही लक्षात घेतलं तर मग तुम्हाला संविधानाचं महत्त्व कळेल. मग प्रत्येक नागरिकाच्या दृष्टिकोनातून संविधानाची काय उपलब्धी आहे, तर संविधानामुळे आपल्याला काय होते, मूलभूत हक्क मिळतात. मूलभूत हक्क किंवा याला मूलभूत अधिकार असं म्हणतात, ते मिळतात. कशामुळे मिळतात? संविधानामुळे आपल्याला मूलभूत अधिकार मिळतात. पण आता याला मूलभूत का म्हणतात वगैरे ते आपण नंतर बघू. परंतु मूलभूत हक्क म्हणजे सुरक्षित हक्क, म्हणजे आपले मूलभूत हक्क कोणी जर काढून घेतले तर त्याविरुद्ध आपल्याला कारवाई करता येते, म्हणून याला मूलभूत हक्क म्हणतात. मग संविधानाचं सर्व नागरिकांच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, तर आपल्याला मूलभूत हक्क मिळतात. खूप महत्त्वाची बाब आहे. गरिबांना, श्रीमंतांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सर्वांना मूलभूत हक्क आहे. मग कोणाला? या देशातील सर्व नागरिकांना मूलभूत हक्क आहे. ही बाब संविधानाचे महत्त्व स्पष्ट करते. आता याला आपण 1 नंबर सुद्धा देऊ शकतो, 1 क्रमांक म्हणू शकतो किंवा आपण सर्वसाधारण पद्धतीने सुद्धा लक्षात घेऊ शकतो. दुसरी बाब म्हणजे नियंत्रित सरकार. नियंत्रित सरकार म्हणण्यापेक्षा नियंत्रित शासन असं म्हणू आपण. नियंत्रित तुम्ही शासन शब्द ऐकलेला आहे, गव्हर्नमेंट शब्द ऐकलेला आहे, परंतु इथं काय म्हटलं मी? नियंत्रित. आता शासन काहीही करू शकते असं लोक म्हणतात, किंवा ज्यांच्या हातामध्ये शासन आहे ते जनतेवर कशाही प्रकारचे अधिकार राबवू शकतात असे लोक साधारणपणे म्हणतात. पण ते विधान चूक आहे. का चूक आहे? तर शासनावर कोणाचं नियंत्रण असते? संविधानाचं नियंत्रण असते. आणि म्हणून मी म्हटलं तुम्हाला संविधान असल्यानंतर कसं शासन राहील, तर नियंत्रित शासन राहील. हे सुद्धा संविधानाचं महत्त्व आहे, खूप महत्त्वाचं. मूलभूत हक्क मिळतात, नियंत्रित शासन असते, म्हणजे शासन कोणत्याही राजकीय पक्षाचं येऊ,
ते शासन संविधानाच्या बाहेर जाऊन आपलं काम करू शकत नाही किंवा आपले अधिकार राबवू शकत नाही. म्हणजे सोप्या शब्दात आणखीन शासन हे नागरिकांच्या अधिकारावर गदा आणू शकत नाही, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होईल. आणखी तिसरा मुद्दा आपण संविधानाचं महत्व लक्षात घेताना घेऊ, आणि ते म्हणजे कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य म्हणजे राज्य कारभार कसा राजेशाही हुकुमशाही असं नसेल, तर कायद्याचे राज्य अशा प्रकारचं शासन असेल. म्हणजे कायद्यानुसारच राज्य कारभार होईल. पण हे सर्व कधी? जेव्हा संविधान असेल तेव्हा. म्हणून मग या अंगाने मूलभूत हक्क नागरिकांना मिळतात, हे संविधानाचं महत्व आहे. नियंत्रित शासन हे संविधानाचं महत्व आहे. कायद्याचे राज्य हे सुद्धा संविधानाचं महत्व आहे. आणि मग अशा प्रकारच्या संविधानाला आपण वेगळ्या शब्दात आणखी काय म्हणू शकतो? तर संविधान हे प्रत्येक नागरिकांसाठी कसं आहे? दीपस्तंभासारखं आहे. दीपस्तंभासारखं म्हणजे दीपस्तंभ आहे संविधान. आता दीपस्तंभ कुठं असते? समुद्रात असते, बंदरावर असते. त्याच्याकडे पाहून जहाज काठावर जातात किंवा बंदराच्या ठिकाणी जातात. म्हणजेच प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनाची वाटचाल जर संविधानाकडे पाहून केली किंवा संविधानाच्या चौकटीत केली, तर त्या नागरिकाच्या जीवनामध्ये कोणतंही संकट येणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच संविधान हे दीपस्तंभासारखं आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनाचा मार्ग आहे. पण कसा? सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ म्हणजे जीवन सर्वश्रेष्ठ बनविण्यासाठी त्याचा मार्ग म्हणजे कोणता आहे? संविधान. अशा विभिन्न अंगाने विभिन्न अर्थाने आपल्याला संविधानाचं महत्व लक्षात येते. खूप माहिती आहे, परंतु तुमच्या दृष्टिकोनातून अगदी मर्यादित कमी शब्दात आणि टू द पॉइंट या दृष्टिकोनातून संविधानाचं महत्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मूलभूत हक्क मिळतात संविधानामुळे, नियंत्रित शासन राहते, कायद्याचे राज्य राहते. हे कधी होते? तर संविधानामुळे. आणि मग संविधानाचं वर्णन दीपस्तंभ असं सुद्धा म्हणता येईल त्याला. सर्वश्रेष्ठ जीवनाचा मार्ग अशा दृष्टिकोनातून सुद्धा संविधानाचं महत्व आपल्याला सांगता येईल. तर या प्रसंगी आपण एवढेच मुद्दे लक्षात ठेवायचे आणि आपल्या म्हणजेच संविधानाचं काय महत्व आहे या प्रश्नाचं उत्तर या मुद्द्यामधून तुमच्या समोर स्पष्ट होईल. तर ठीक आहे, हे मुद्दे तुम्ही विचारात घ्या, लक्षात घ्या, लिहून घ्या आणि याच्यावर विचार करा, चिंतन करा, आपल्या मित्रांना सांगा, असे तुमच्या समोर नमूद करतो आणि आजचा तास मी या प्रसंगी थांबवतो. धन्यवाद.